खेळाडू आहेत परंतु क्रिकेट पासून काही वेळा दूर राहिलेले, पण आज मात्र साई स्टार बी संघ खेळतोय. भरत खापरे स्वतः कर्णधार या टीमचे. नरेश घोडविंदे सुद्धा आहेत. स्वागत असेल. पहिला फलंदाज सलामीचा फलंदाज दशरथ खापरे आणि अल्ल्याणी गावचे पोलीस पाटील हेमंत निमसे. नक्कीच आमचे सहकारी समालोचक मित्र दत्तात्रय फरडे सर यांचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत असेल. त्यामुळे हेमंत आवडे सर यांचं सुद्धा स्वागत असेल आजच्या दिवसात. संजयजी ढमके यांचं सुद्धा स्वागत असेल. प्लीज सर आपण यायचंय. सेकंड इनिंग मध्ये आपण आपला आवाज ऐकणार आहोत. स्ट्राईकचा बार सांभाळतोय दशरथ. सलामीचा गोलंदाज येतोय चरीव संघाचा एक यंगस्टर गोलंदाज गणेश. साई एकविरा चरीव संघाचं वैशिष्ट्य असं की चॅम्पियन प्रीमियर लीग या मैदानावर भरली होती राकेश स्पोर्ट्स कडनं, आणि त्या लीगचा रनरअपचा संघ म्हणजे उपविजेता झालेला संघ म्हणजे साई एकविरा चरीव संघ. खूप मोठी क्षमता आहे या संघामध्ये. चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. एक नाव या संघामध्ये आहे अरुण पानसरे नावाचं वादळ. मॅन ऑफ द सिरीज सुद्धा ते ठरले होते. मॅच स्टार्ट होतीये. लेट्स प्ले. पहिला चेंडू. दशरथ खापरे इज ऑन स्ट्राइक. पॉवर प्लेचा षटक असेल. ओ पहिला चेंडू ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू. पहिलाच चेंडू निर्धाव. चांगली बॉलिंग करतोय आणि चांगली स्टार्ट करून देतोय आपल्या संघाला गोलंदाज गणेश. दशरथ खापरे यांच्या बॅटिंग मध्ये क्लास आहे, परंतु क्रिकेट म्हटलं की प्रॅक्टिस महत्वाची असते. यावेळेस पुन्हा एकदा दशरथ टू गणेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटनं लो राहतो चेंडू. खेळपट्टीशी समांतर राहतोय. उसळी घेत नाहीये. निर्धाव चेंडू. नक्कीच कल्पेश घोडविंदे यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा आहेत अल्ल्याणी संघासाठी. धन्यवाद. दोन बॅक टू बॅक निर्धाव चेंडू येत आहेत. चांगली गोलंदाजी होते चरीव संघाकडनं. नेक्स्ट बॉल. यॉर्कर. हो या ठिकाणी मात्र भेदू शकला नाहीये चक्रव्यूह, परंतु एक धावनं खातं उघडलं त्या अल्ल्याणी संघाचं. 8 षटकांचा सामना लीग मॅचेस मध्ये खऱ्या अर्थानं मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं असेल. बॅटिंग ऑर्डर चांगली होणं गरजेचं. चांगली स्टार्ट देणं गरजेचं. आता मात्र हेमंत निमसे स्ट्राईकचा बार सांभाळतायत. नेक्स्ट बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज लागतीये. यावेळेस मात्र झेल टिपला जातोय. तू मे करता करता हेमंत निमसे बॅक टू द डग आउट. डीजे. हिला मोठा धक्का बसतोय हेमंतच्या रूपानं अल्ल्याणी संघाला. नवीन फलंदाज जीतू सापळे. लेजंड प्लेयर आहेत सगळे. तब्बल 35च्या वर हे प्लेयर आहेत. अजून एक नाव, मोठं नाव कैलास सापळे सुद्धा आहे. वामन घोडविंदे. चांगली गोलंदाजी होतीये गणेश कडनं चरीव संघासाठी. धावसंख्या 1. नेक्स्ट बॉल. फुलटॉस आणि यावेळेस दिशा स्पष्ट केली. ओ सुरेख फटका. चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट. चेंडू सीमारेषे बार ऑफसाईडच्या दिशेनं चौकार. जीतू यांच्या बॅटिंगचा क्लास. 4 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका आहे.
लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू येतोय. एक धाव पूर्ण करीत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जातात. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांनी धावसंख्या वाढतीये, पोहोचतीये 7 धावांवर. पहिलं षटक संपताय. आफ्टर फर्स्ट ओव्हर स्कोर ऑन बोर्ड 7 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. गोलबंद संघाची मॅच यानंतर असेल, जायचं नाहीये. आपण लगेचच बॅक टू बॅक मॅच खेळायच्यात. या मॅच नंतर आज मॅच असेल. गोलबन विरुद्ध विजयी संघ असेल. या मॅच या टुर्नामेंटचा फॉर्मॅट खूप या सीझन मध्ये वेगळा आहे. बिग बॅश स्टाईलनं मॅचेस खेळवल्या जात आहेत आणि एकाच दिवसात आपण सुपर 16 मध्ये क्वालिफाय होऊ शकतो. प्रवीण पानसरे ऑलराऊंडर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज सरीव संघासाठी. दशरथ खापरे यांच्यासाठी दुसरा षटक, पहिला चेंडू. ओ मोठा प्रहार यावेळेस मात्र, परंतु क्षेत्ररक्षक आहे, वाऱ्याच्या वेगाने येतोय आणि दुसरा धक्का बसतोय कल्याणी संघाला. दशरथ खापरे बॅक टू द पॅव्हलियन. झोन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि एक स्ट्रेट रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. 38 क्रॉस करून 2 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत आणि अचूक ठिकाणी फिल्डिंग लावून अचूक ठिकाणी टप्पा टाकून गोलंदाजी करतोय प्रवीण पानसरे आणि या ठिकाणी विकेट मिळते दशरथ खापरे यांची. नवीन फलंदाज अर्जुन दिनकर. जीतू सापळे इज ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा ऑफसाइडच्या ओव्हर एक साइडच्या दिशेने चेंडू जातोय स्क्वेअर लेग झोन मध्ये. यावेळेस मिळतोय चौकार. 4 धावा कल्याणी संघाच्या खात्यात. प्रत्येक चौकाराशी 100 रुपयाचं, षटकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस आहे. नेक्स्ट बॉल. चांगली गोलंदाजी करावी लागेल आता मात्र प्रवीण पानसरे यांना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जीतू सापळे यांच्यासाठी. ऑफसाइडच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, टॅप शॉट आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला फिल्डिंग. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे धावफलकावर. 11 धावा. धावफलकावर. नेक्स्ट बॉल. मोठा प्रहार, परंतु क्षेत्ररक्षक आहे अरुण पानसरे चूक करत नाहीये. जीतू सापळे बॅक टू द डगआउट. डीजे धन्यवाद. अजय निमसे नवीन फलंदाज येत आहेत. घाई करायची कल्याणी संघ, प्लीज कोऑपरेट करा. 3 विकेटचं पतन होतं कल्याणी संघाचं. धावसंख्या होती आहे 11. नेक्स्ट बॉल. चांगली गोलंदाजी करतायत प्रवीण पानसरे आपल्या संघासाठी. नेक्स्ट बॉल अर्जुन साठी. मोठा फटका. यावेळेस मात्र अचूक ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, त्या क्षेत्ररक्षकाने कोणतीही चूक केली नाहीये. चौथा धक्का बसतोय कल्याणी संघाला. क्या बात आहे. उत्कृष्ट गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी प्रवीण पानसरे यांच्याकडनं. पट्टीवर टिकणं गरजेचं असतं, विकेट टिकवणं गरजेचं, पार्टनरशिप सिंगल डबल्सवर भर देणं गरजेचं. 8 षटकांचा सामना आहे. तुमची विकेट तुम्ही जर हातात ठेवली आणि एक चांगलं स्ट्राइक रोटेट करत राहिला तर मात्र एक सन्मानजनक टोटल तुम्ही उभं करत असता. याचं प्रात्यक्षिक पहिल्या सामन्यामध्ये गोलबंद संघानं दाखवलं. तब्बल 102 धावा त्याने फटकावल्या. नवीन फलंदाज येतोय बाळा. बाळा लेफ्टी बॅट्समन बाळा
चांगली गोलंदाजी, कौतुक करावं तेवढं थोडं प्रवीण पानसरे यांचा. आपला अनुभव दाखवतात. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव सर्वात मोठा गुरु असतो आणि क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस तुमची खूप महत्वाची. तुम्ही प्रामाणिक जर कष्ट केले तर तुम्हाला यश मिळतं आणि कष्ट जर प्रामाणिक असते तर यशाला पर्याय नसतोय. हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. उत्कृष्ट गोलंदाजी होते. बाळा नेक्स्ट बॉल फेस करतोय. यावेळेस मात्र पंचांचा निर्णय येतोय. ह्या चेंडूला दंडित करतायत पंच. वाईडचा इशारा येतोय. धावसंख्या सिंगल न पोहोचतीये 12 धावांवर. ट्वेल्व रन्स ऑन स्कोर बोर्ड. नेक्स्ट बॉल फुल टॉस अँड धिस टाइम पनिश बाय बाळा. चेंडू जातोय सीमारेषे पार. एक क्लासिकल चौकार बाळाच्या बॅट मधनं. 4 धावांनी धावसंख्या सर्जली जाते धावफलकावर. 16 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. मित्र MS एंटरप्राइजेस सोमनाथजी खाडे यांच्याकडून सुद्धा साईस्टार कल्याणी संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. 2 षटकानंतर 16 धावा. 8च्या सरासरीने रन रेट चालू आहे. धन्यवाद. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज. ऑलराऊंडर मॅन ऑफ द सिरीज ठरलेला. मागच्या पर्वामध्ये ज्या या मैदानावर स्पर्धा पार पडली चेरोली चॅम्पियन प्रीमियर लीग अरुण पानसरे. आता मात्र स्ट्राइक सांभाळतोय अजय पहिल्यांदाच. तिसरं षटक पहिला चेंडू धावसंख्या 16. साई स्ट्राइकचा भार सांभाळतोय फलंदाज अजय. नॉन स्ट्राइक एंड बाळा. गोलंदाज अरुण. ऑफसाइडने कट केलाय. नक्कीच गॅप मध्ये चेंडू होते पॉइंटच्या दिशेनं. डीप मध्ये सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावीवर समाधान मानावं लागतं. एका धावीने धावसंख्या पोहोचते 17 धावांवर. चॅम्पियन प्रीमियर लीगचा उल्लेख केला आणि त्यांचे अध्यक्ष राजेश फरडे यांचं आगमन झालंय. स्वागत असेल. लेफ्ट हँड बॅट्समन बाळा टू गणेश सॉरी अरुण. ऑफसाइड कट केला. हलक्या हातानं ग्लान्स केलाय ऑफसाइडच्या दिशेनं. सुरेख चतुराई याला म्हणतात क्लास. सुरेख फटका. चेंडू सीमारेषा दिशेनं जातोय. यावेळेस मिळतात क्लासिकल चौकार बाळाच्या बॅट मधनं. 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्या वाढतीये पोहोचते 21 धावांवर. डीजे धावसंख्या 4 न वाढते पोहोचतीये 21 धावांवर. आमचे प्रदीप शेलवले स्कोरर चांगले स्कोरर लाभलेत. टेनिस क्रिकेट.in च्या मदतीने आपण ओमकार सावंत यांचं सुरेख प्रक्षेपण बघतोय आणि लाजवाब कमिटमेंट या ठिकाणी सुरू आहे. प्रत्येक सहकारी कर्णधार असतील, पंच असतील, समालोचक कक्ष असेल, डीजे असेल. धन्यवाद. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाइड. पुन्हा एकदा बॅटला ब्रश करून चेंडू हलक्या हातानं खोदून काढला. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते 22. सिंगल डबल सो भर देताना दिसतात कल्याणी संघाचे फलंदाज. आता मात्र सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतं. 4 गडी बाद झाल्यानंतर जबाबदारी घेतली बाळानं. चांगली साथ देतोय अजय. नेक्स्ट बॉल वन्स अगेन अरुण. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेनं. चांगलासा ड्राईव्ह दिसतोय अलोंग द कार्पेट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. नक्कीच 2 धावा होऊ शकल्या असत्या जर नॉन स्ट्राइक एटचा खेळाडू जर थोडीशी ताबी दाखवली असती. परंतु सिंगलवर भर द्यावा लागतो या ठिकाणी कल्याणी संघाला. धावसंख्या 1 न वाढती पोहोचतीये 23 धावांवर. बाळा मात्र चांगली जबाबदारी पूर्ण खेळी साकारतोय कल्याणी संघासाठी. नेक्स्ट बॉल वन्स अगेन अरुण पानसरे टू बाळा. मोठा फटका आडव्या बॅटनं नटराजन स्टाईलनं फटका खेळला. स्लॉग स्वीप म्हणावं लागेल या फटक्याला. सिंगल मिळते या चेंडूवर. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या होती 24 धावा.
पुन्हा एकदा अजय टू अरुण. हो, या ठिकाणी अलॉंग आडव्या बॅटनं चांगलासा प्रहार केलाय. मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सिंगल मिळते या चेंडूवर. धावसंख्या वाढते 1 हे षटक संपतंय. 3 षटकानंतर धावसंख्या पोहोचती आहे 25 धावांवर. 4 गड्यांच्या मोबदल्यात. की 3 षटकानंतर 25 धावा. नवीन गोलंदाज येतोय सरीव संघाचा गोलंदाज उमेश. उमेश उमेश नवीन गोलंदाज येतोय. 4थं षटक संघासाठी घेऊन येतोय उमेश. राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतोय अजय. अजय आणि बाळाची जोडी जमलेली आहे. आता मात्र चांगली पार्टनरशिप होते आहे. नेक्स्ट बॉल फुल टॉस आणि यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेने कट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू जातोय डीप मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट केल्या जात आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांनी धावसंख्या वाढते. 27 धावा धावफलकावर ऍड केल्या जात आहेत. नक्कीच स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. कारण विश्वास खूप मोठी गोष्ट आहे. कारण छत्री पावसाला थांबू शकत नाही, पण पावसात उभं राहण्याचं सामर्थ्य नक्की देते. आत्मविश्वास यशाची खात्री देऊ शकत नाही, पण जिंकण्याची प्रेरणा देतोय नक्कीच. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न होता. पंच दंडित करतात त्या चेंडूला. वाईटचा इशारा येतो. एक्स्ट्राज मध्ये भर पडतीये. नक्कीच डाव्या अष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. एक्स्ट्राज मध्ये भर पडते. धावसंख्या 1 वाढते. पोहोचतीये 26 धावांवर. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र एक चोरटी धाव मिळतीये. धावसंख्या 1 वाढतीये. 27 धावा धावफलकावर. 29 धावा धावफलकावर. धावा धावफलकावर. बाळा पुन्हा एकदा. हो, या ठिकाणी मात्र हलक्या हातानं लेग साईडच्या दिशेनं ग्लान्स केलाय. ऑन साईडच्या दिशेनं सिंगल कंप्लीट केला. ही जोडी सेन्सिबल क्रिकेट खेळते. सिंगलचं भर देते. कारण डाव सावरण्याचा प्रयत्न बाळा करतोय. कारण 4 विकेट गेल्यानंतर कुठेतरी एक प्रेशर बिल्ड झालं होतं आणि त्या प्रेशर मध्ये आपली खेळी साकारली जाते. नेक्स्ट बॉल ऑफसाईडच्या दिशेने कट केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. डायरेक्ट हिट अटेम्प्ट आणि धाव पूर्ण करतोय. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट अजय कडनं बघायला मिळते. धावसंख्या सिंगल वाढते. पोहोचती आहे 31 धावांवर. आता मात्र ऍक्सलरेटर पाय ठेवावा लागेल, कारण 80 ते 90 धावा या ठिकाणी चेस होत आहेत. त्यामुळे चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करावा लागेल कल्याणी संघाला. मागच्या सामन्यामध्ये तब्बल 102 धावांचा टार्गेट सुद्धा गेगाव संघ पोहोचला होता. तब्बल 100 धावांपर्यंत पोहोचला होता. नेक्स्ट बॉल फुल टॉस अँड दिस टाइम बॉल गोज टुवर्ड द 6 रन्स. 6 धावा. बाळाच्या बॅटिंगचा करिश्मा. षटकार. त्यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस आहे प्रत्येक कॅच साठी. ऑफसाईड कट केलाय. काय सेन्सिबल क्रिकेट खेळतोय बाळा. सुरेख षटकार गेल्यानंतर एकदम क्लासिक असा फटका बघायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यावेळेस मात्र पंच बीके निर्देशित करतात. दिस इज रनआउट. रनआउट साठी रिव्ह्यू नाहीये. बीमर आणि फक्त लेग बिफोर साठी रिव्ह्यू आहे. याची नोंद घ्यायची आहे. बाळाची इनिंग संपुष्टात येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, परंतु रनिंग बिटवीन द विकेट मध्ये मात्र बाळा बाद होतोय. नवीन फलंदाज येतोय निलेश निमसे. आज मात्र संजय डेकोरेटर्स मुगाव यांच्या वतीनं आम्हाला
चांगलं डेकोरेशन या ठिकाणी सजवलंय, कारण ही खूप मेहनत आहे. चांगलं व्यासपीठ सजवणं, चांगलं मैदान सजवणं, भगवी पट्टी सजवणं. नवीन फलंदाज येतोय निलेश. धावसंख्या होती धावफलकावर कल्याणी संघाची 38 धावा. चौथं षटक संपताय. ड्रिंक्स ब्रेक असेल आणि लवकरात लवकर ड्रिंक्स करून आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. पुढील 4 षटकांचं समालोचन करतील. विनंती करतोय दत्तात्रय फरडे सर, प्लीज यायचंय आपण. सोनवळे सर. वैयक्तिक दुसरा संघासाठी 5वं षटक घेऊन येतोय अरुण. पुन्हा एकदा सामना करतोय अजय. नॉन स्ट्राइक एंड निलेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं ऑफसाईडच्या दिशेनं ड्राईव्ह केलाय. सिंगल कंप्लीट केली. ते राहुल नाम तो सुना होगा, हे नाव लक्षात राहील, कारण राहुलनं तडाखीबाज फलंदाजी केली होती चरीव संघासाठी. डेंजरस खेळाडू आहेत सगळे चरीव संघाकडे. स्फोटक. नेक्स्ट बॉल. निलेश यांनी ऑफसाईडच्या दिशेनं कट केलाय. डीप मध्ये चेंडू जातोय. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 न वाढते, पोहोचती आहे 40 धावा. आता मात्र कुठेतरी वेग वाढवणं गरजेचं असेल कल्याणी संघासाठी. 40 धावा आतापर्यंत फटकावलेल्या आहेत. अजूनही 22 चेंडू शिल्लक आहेत. लेक्साजने कट केलाय आणि योग्य स्पॉट पिक करून चेंडू जातोय सीमारेषा दिशेनं. चौकार संजीवनी प्रदान करून देतोय कल्याणी संघाच्या धावफलकाला. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके पंखों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. तुम्ही प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश नक्की मिळेल. आणि अजय आपल्या संघासाठी प्रयत्न करतोय. 4 धावांनी धावसंख्या सजली जाते. धावसंख्या पोहोचती आहे 44 धावा. 5वं षटक मार्गस्थ अरुणचं. यावेळेस मात्र पंचांचा निर्णय येतोय. दिस इज अ व्हॅलिड बॉल. सुरेख निर्धाव चेंडू. अरुण पानसरे उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, ऑलराऊंडर. ऑफसाईडच्या दिशेनं कट करण्याचा प्रयत्न. अजयला मात्र सूट सापडत नाहीये. 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू कुठेतरी डोकेदुखी ठरतंय कल्याणी संघासाठी, कारण लिमिटेड ओव्हर्स मध्ये निर्धाव चेंडू म्हणजे अपोजिट टीमचं मनोधैर्य वाढतं. नेक्स्ट बॉल. वन्स अगेन अरुण. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका खेळला. अजयच्या बॅटमध्ये काऊ कॉर्नर झोन मध्ये चेंडू जातोय सीमारेषा दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. परंतु कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षक प्रवीण पानसरे यांचं. क्या बात आहे, लाजवाब कमिटमेंट दिसतीये. धावसंख्या 2 न वाढतीये, पोहोचतीये 46 धावा आणि 5 षटकं संपतायत. 5 षटकानंतर धावसंख्या 46 कल्याणी संघाची.
3 षटकांचा खेळ बाकी, 18 चेंडूंचा खेळ बाकी. निलेश निमसे पुन्हा एकदा. आता मात्र निलेश निमसे क्रिकेटचा वेड खूप आहे, परंतु फॉर्म महत्वाचा असतो क्रिकेटरचा. बिकॉज फॉर्म इज परमनंट, क्लास इज परमनंट, फॉर्म इज टेम्पररी. नेक्स्ट बॉल. गोलंदाज गणेश वैयक्तिक दुसरा संघासाठी 6वं षटक. निलेशच्या बॅटिंग मधनं हा चेंडू जातो लेग साईडच्या दिशेने, ऑन साईडने फटकावले चेंडू. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत का? पंच 2 धावा कंप्लीट होत आहेत. नक्कीच धावांची संख्या 2 न वाढतीये, पोहोचतीये 48 धावांवर. नक्कीच संघ अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे. चांगली गोलंदाजी करतोय गणेश. पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं गणेशनं. सरीव संघ नक्कीच एक ताकदवर संघ आहे. लीग मॅचेस मध्ये हा संघ नक्कीच उजवा असतोय, प्रत्येक लीग मध्ये. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला, प्रयत्न फसला आणि निर्धाव चेंडू. बाळा माघारी परतल्यानंतर आल्याणी संघ काहीसा बॅकफुटवर जाताना दिसतोय. बाळा चांगली फलंदाजी करत होता. नेक्स्ट बॉल. वन्स अगेन निलेश. फुलटॉस आणि यावेळेस मात्र या फुलटॉसचा फायदा घेऊ शकला नाहीये. झेल टिपला जातोय आल्याणी संघाचा. फलंदाज निलेश बाद. गडीवर गडी बाद होत आहेत आल्याणी संघाचे. भरत खापरे, पोलीस दलात कार्यरत असलेले भरत खापरे आता मात्र मैदानात येत आहेत. नक्कीच चांगले फलंदाज आहेत, परंतु बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडे टेलेंडर्सला येत आहेत. नेक्स्ट बॉल. वन्स अगेन गणेश टू अजय. बॅटची एज आणि यावेळेस मात्र स्लीप मधील खेळाडू यष्टीरक्षक चूक करतोय आणि चुकीला माफी नाही. चेंडू वाऱ्याच्या वेगाने जातोय सीमारेषे पार. पंच हेमंत आवळे सर यांचा इशारा, चौकार. धावसंख्या चौकारानं पोहोचतीये 52 धावांवर. 52 रन्स ऑन स्कोर बोर्ड. नेक्स्ट बॉल. वन्स अगेन गणेश टू अजय. फुलटॉस आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा एज लागतीये. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होईल, परंतु 2च धावांवर समाधान मानावं लागतं. पंच बीमर साठी रिव्ह्यू आहे का? ओके, बीमर साठी रिव्ह्यू मागितलेला आहे, रिव्ह्यू घेतलेला आहे. एक लक्षात घ्यायचंय, प्रत्येक संघानं 10 सेकंड्सचा कालावधी असेल, त्यामध्ये रिव्ह्यू घ्यायचा आहे. बीमर साठी आणि लेग बिफोर साठी विकेट रिव्ह्यू असेल. दोन धावा या चेंडूवर धावून पूर्ण केल्या.
नाही, व्हॅलिड बॉल आहे, लिगल बॉल आहे, कारण लँड होताना स्टंपच्या खाली राहतोय. धावसंख्या होतीये 54 धावा. षटक चालू आहे 6वं आणि या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. अजय पुन्हा एकदा. मोठा फटका आहे, मोठा फटका यावेळेस मात्र राहुल चूक करत नाहीये. व्हॉट अ कॅच. आणि अजय बॅक टू द पेव्हलियन. चोपन्न धावा. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल अल्यानी संघासाठी. भरत आणि रोहन दोन्ही पोलीस आहेत, पोलीस सेवेत कार्यरत. भरत खापरे आणि रोहन खाडे. सातवं षटक घेऊन येतोय प्रवीण भरत साठी. काहीच इनोव्हेशन क्रिकेटमध्ये बघायला मिळतं. एक चांगला फटका होता, परंतु फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. फिल्डिंग खूपच दर्जेदार सरीव संघाची दिसते. धावसंख्या 1 न वाढतीये, पोहोचतीये 55 धावा. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी. काय होईल या मॅच मध्ये, येणारे चेंडू ठरवतील किती धावांपर्यंत मजल मारू शकतो अल्याणी संघ. रोहन पुढचा चेंडू फेस करतोय. यावेळेस मात्र स्लिप मध्ये खेळाडू तैनात आहे. निर्धाव चेंडू. धावसंख्या 55. काहीशी संत गतीने धावगती चालू आहे. चांगली गोलंदाजी होते सरीव संघाकडनं आणि टाईट फिल्डिंग सुद्धा बघायला मिळते. यावेळेस पंचांचं बोट आकाशाकडे. पंच आऊट दिलेला आहे यावेळेस मात्र. अंपायर रिव्ह्यू चेक करायचं का? रिव्ह्यू चेक करायचं. कट साठी नाहीये, लेग बिफोर साठी घेऊया. ओके, एज साठी रिव्ह्यू नाहीये, फक्त लेग बिफोर विकेट आणि बीमर साठी आहे. नक्की सॉफ्ट सिग्नल आउट आहे
आणि अंपायर डिसिजन सुद्धा आउट आहे. नक्कीच 8वी विकेट गमावली जाते आल्याणी संघाची. रोहन माघारी परतोय. नवीन फलंदाज येतो विनोद. विनोद घोडविंदे घाई करायची आहे. धावसंख्या स्थिरावलेली धावफलकावर 55. 7वं षटक चालू आहे. फुलटॉस आणि यावेळेस मात्र चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये. सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न भरत खापरे. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट दाखवतायत. 2 धावा मिळतात या चेंडूवर. धावसंख्या 2 न वाढतीये, पोहोचतीये 57 धावांवर. धावा धावफलकावर. प्रवीण पानसरे चांगली गोलंदाजी करतायत. उत्कृष्ट आतापर्यंत गोलंदाजीचं प्रदर्शन. नेक्स्ट बॉल. ओ वेग, रफ्तार सगळं काही या चेंडूवर दिसलं. टप्पा, क्या बात आहे. निर्धाव चेंडू. धावसंख्या 57. कारण क्रिकेट म्हटलं की प्रॅक्टिस महत्वाची असते आणि कुठेतरी आल्याणी संघ टार्गेट सेट करताना संघर्ष करतोय. पुन्हा एकदा विनोद. बॅटची एज लागतीये. कॉट बिहाइंड विकेट मिळते. 9वा गडी बाद होतोय आल्याणी संघाचा. डीजे धन्यवाद. नक्कीच हे भव्य दिव्य नियोजन आपण बघतोय. चांगलं डेकोरेशन सजलंय. SB मंडप डेकोरेटर्स संजय विषय मुगाव. 8368746561 संपर्क करायचा आहे. चांगलं भव्य दिव्य नियोजन आणि रिझनेबल रेट मध्ये आपल्याला उपलब्ध होईल. फर्म या ठिकाणी वाचला जातोय. धन्यवाद. भरत खापरे शेवटचं षटक फेस करतायत. वामन घोडविंदे एक लिजेंडरी क्रिकेटर आहेत. शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज महेश. भरत खापरे यांच्यासाठी. ओ यावेळेस पंचांचा निर्णय येतोय. या पंच या चेंडूला पनिश करतायत. वाईड चेंडू. सिंगल न धावसंख्या वाढतीये, पोहोचतीये 58 धावांवर. शेवटची विकेट शिल्लक आहे. पुन्हा एकदा वाईड. आता दिशा थोडी भरकटलेली आहे. कारण दिशा तुम्ही भरकटली तर तुमची दशा होणार, यात काही शंका नाहीये. धावसंख्या 59. 59 रन्स ऑन स्कोर बोर्ड. नेक्स्ट मॅच यातील विजयी संघ विरुद्ध असेल गोलबंद संघ, याची नोंद घ्यायची आहे. ओ कव्हरच्या दिशेने चेंडू भिरकावून दिला. यावेळेस मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सक्सेसफुल कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 2 न वाढते, पोहोचतीये 61 धावांवर. चांगली फिल्डिंग राहुल करतोय. उत्कृष्ट झेल टिपतोय. चांगली फिल्डिंग करतोय. नेक्स्ट बॉल वन्स अगेन. महेश टू भरत. ओ एक मोठा प्रहार. यावेळेस चेंडूला सलामी दिली भरत खापरे यांनी. षटकार, क्या बात आहे. भरत खापरे नक्कीच जयेश खापरे यांचे मोठे भाऊ. धन्यवाद धन्यवाद डीजे. भरत खापरे म्हणजे जयेश खापरे यांचे मोठे भाऊ. क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे, पण काही वर्ष क्रिकेट पासून दूर राहिले, परंतु त्यांचा क्लास अजूनही तसाच आहे. अजून एक जर षटकार लागला तर राजेश फडे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मोठा प्रहार. पुन्हा एकदा चेंडू सलामी देतोय. यावेळेस झेल सुटतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. भरत खापरे उत्कृष्ट बॅटिंग आता मात्र चालू आहे. धावसंख्या होतीये 69 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 69 धावा. चेंडू शिल्लक आहेत 3. अजूनही 3 चेंडू शिल्लक.
69 रन्स ऑन स्कोर बोर्ड. भरत खापरे पुन्हा एकदा. ओ आता मात्र झेल होईल का आणि ऑल आउट होतोय कल्याणी संघ. 69 धावा धावफलकावर. 70 धावांचं टार्गेट 8 षटकांमध्ये चेस करायचं आहे ते चरीव संघाला आणि आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे लगेचच कल्याणी संघानं. पुढील आवाज पुढील समालोचनाचा भार सांभाळतील दत्तात्रय फरडे सर विथ सोनावळे सर. प्लीज कम हिअर अँड जॉइन विथ मी. त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. ऑफिशियल पंच हे देखील मैदानामध्ये जात आहेत. हेमंतजी तावडे आणि BK. पहिल्या दिवसामध्ये देखील BK ची कामगिरी खूप चांगली झाली होती. अप्पा फळे मेजर साहेबांचा देखील मेसेज आला होता की हेमंतजी तावडे सरांना साहेबांना शुभेच्छा दिल्यात. अप्पा फळे सर निश्चितच जॉईन होणारच आहेत कारण या स्पर्धेमधील डान्सिंग अंपायर म्हणून त्यांची भूमिका ही साता समुद्रापलीकडे देखील गेलेली आहे. साई मंदार यांच्याबद्दल काय बोलावं तर सातत्याने उडामध्ये उभं राहून देखील प्रत्येक चेंडू बाहेरून आणून देण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून चॅम्पियन प्रीमियर लीगला लाभलं. आता CPL ला देखील लाभलं जात आहे कारण एकमेका संगे राहू अवघे धरू सुपंत. अगदी या उक्तीप्रमाणेच CPL चेरवली प्रीमियर लीग 20-21 पर्व 5वं या ठिकाणी संपन्न होत आहे आणि हे पर्व संपन्न होत असताना हे पर्व चालत असताना हे पर्व पार पाडत असताना प्रत्येक माणूस प्रत्येक घटक आणि घटक या ठिकाणी फार महत्त्वपूर्ण असतो. त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. खूप उशीर होतोय. नितीन सिनियर आणि वासुदेवजी सासे. लेजेंडरी क्रिकेटर आहेत आणि या लेजेंडरी क्रिकेटरसाठी देखील या ठिकाणी सातत्याने प्रोत्साहित करण्यासाठी स्वतः संघ मालक येतात आणि संघ मालक स्वतः त्या खेळाडूंमध्ये उत्स्फूर्त प्रेरणा निर्माण करत असतात कारण प्रेरणेनेच क्रिकेट खेळला जातो. या ठिकाणी बघितलं आपण तर 8 षटकामध्ये साई एकविरा चरीव संघासमोर साई स्टार कल्याणी संघाने B संघाने या ठिकाणी निर्धारित 8 षटकांमध्ये 69 धावा केलेल्या आहेत आणि 70 धाव्यांचा आव्हान समोर ठेवलाय. म्हणजे प्रति षटकामागे जर एकंदरीत विचार केला तर 8.70 ची सरासरी म्हणजे ऑलमोस्ट 9 धावा प्रत्येक षटकामध्ये करणं हे या ठिकाणी गरजेचं आहे चरीव संघासाठी. साई एकविरा चरीव 2 प्राथमिक स्वरूपाचे फलंदाज या ठिकाणी फलंदाजी मार्क पाहायला मिळत आहेत. गणेश पानसरे अंपायर सिग्नल इज ऑन आणि बॅटिंग मार्कवर यावेळेस अरुण पानसरे. पहिला चेंडू ऑफ स्टंपवरनं स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर पहिला चेंडू पिचिंग होतोय. वाईट. पहिला चेंडू रोहन खाडे ऑन द राईज खेळले होते परंतु प्रॉपर कनेक्शन नव्हतं. अगदी गॅप सिलेक्शन देखील पाहायला मिळालेलं नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 30 या सर्कल मध्ये इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. सिली मिडॉनला धाव येणार नाही. धावसंख्या धावफलकावर एक्स्ट्रा स्वरूपात पहिल्या चेंडूवर वाईट टाकला गेला रोहन खाडेच्या माध्यमातून आणि श्री गणेश झालाय चरीव संघाचा. फुलवलींचा चेंडू होता. पूर्णपणे ड्राईव्ह चांगली पाहायला मिळाली. प्रॉपर इतकं टायमिंग नव्हतं तरी देखील 2 धावा पुरेशा आहेत. या 2 धावा सहज मिळतील
कारण गॅप सिलेक्शन ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला गॅप सिलेक्शन मिळेल त्या गॅप सिलेक्शनमध्ये तुम्हाला धावा 1-2 करण्यासाठी तुम्हाला ते गॅप सिलेक्शन हे फार महत्त्वाचे असतात. आणि अरुण जर बघितलं तर अरुणची बॅकलिप जर बघितली तर मोठ्या बॅकलिपने खेळत असतात. 30 या सर्कलमध्ये ऑन द राईट चांगले खेळत असतात आणि कव्हर ड्राईव्ह देखील त्यांची जबरदस्त पाहायला मिळते. चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये तर मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड देखील त्यांना मिळाला होता. जबरदस्त खेळाडू आहेत. थांबून खेळतायत यावेळेस, क्या बात आहे. कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे एक टप्पा डीप कव्हर झोन मध्ये येतील या 4 धावा चौकार. हाफ ट्रॅकर आणि तो देखील ऑफस्टमच्या बाहेर. तर स्क्वेअर कट जबरदस्त खेळतात, अप्पर कट देखील चांगले खेळतात. अरुण पानसरे 360 फलंदाज आहेत. त्यांना तुम्हाला चॅनलमध्ये बॉलिंग करावी लागेल. 3 स्टंप मध्ये चेंडू व्हेरिएशन करावं लागेल. शॉर्ट पिच चेंडू ऑन द राईज केले, संधी आहे, चेल असेल. अरुण पानसरेची खेळी संपुष्टात. क्या बात आहे, सगळ्यात मोठा मासा गळायला लागलाय चरीव संघाचा. अरुण पानसरे इज बॅक टू दी डगआउट. इतक्या सहजासहजी पार करता येणार नाहीयेत. हे लेजेंडरी क्रिकेटर साई स्टार अल्यानी बी, वासुदेवजी सासे असतील, नितीनजी निमसे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम तयार झाली. आणि मला वाटतं अल्यानी संघ एकूण जर बघितलं तर त्यांच्या गावामधून 4 टीम्स सातत्याने खेळत असतात. म्हणजे काय क्रिकेटमध्ये त्यांचं प्रेम आहे, क्रिकेटवर नितांत प्रेम आणि क्रिकेटसाठी रात्रंदिवस ते मेहनत करत असतात. आणि या टीममध्ये तर मला वाटतं 4 ते 5 खेळाडू हे 35 पार करून देखील त्यांच्यामध्ये असलेला क्रिकेटवर असलेला प्रेम असेल, क्रिकेट प्रती काय फिटनेस पाहायला मिळते. फुललेंचा चेंडू होता, प्लेसमेंट केली, एक धाव मिळेल, वेगाने आले, थोडस स्ट्रोक. लेक्समच्या बाहेर पिचिंग होत आहेत. पंच निश्चित करतील, वाईड असेल. अवांतर धावेमध्ये बरं धावसंख्या धावफलक पोहोचली 9 धावा. तर निश्चितच गणराज स्पोर्ट्स क्लब चेरवली आयोजित अंडर 22 चे सामने येत्या निर्धारित 24 तारखेपासून तर 28 पर्यंत पाहायला मिळणार आहेत. अंडर 20 साठी प्रथम पारितोषिक 15,000, द्वितीय पारितोषिक 10,000, तृतीय पारितोषिक 7,000 आणि चतुर्थ पारितोषिक 5,000 अशी पारितोषिक असतील. याच मैदानावर ती स्पर्धा पार पडली जाईल. अंडर 20 आयोजक आहेत गणराज स्पोर्ट्स क्लब चेरवली. आपल्या चेरवली गावची अंडर 20 ची टीम आहे. कुणालजी फळडे असतील, मनीलजी फळडे असतील आणि संकेत पडवल असतील. आकर्षक ट्रॉफीज असतील, त्यानंतर आकर्षक ट्रॉफीज आणि स्पेशली त्या ठिकाणी बोकड देखील पाहायला मिळेल. मेजवानीसाठी देखील बोकड असेल, कोंबडा देखील असेल आणि चांगले ट्रॉफीज असतील. तर अंडर 20च्या खेळाडूंनी निश्चितच या संधीचं सोनं करायचंय. चांगली मॅच, चांगली स्पर्धा या ठिकाणी याच मैदानावर पार पाडली जाईल येत्या 24 तारखेपासून तर थेट 28 तारखेपर्यंत. CPL चेरवली प्रीमियर लीग 20-21 पर्व 5व्या मधील दिवस क्रमांक 2 या ठिकाणी अगदी सूर्योदयापासून तर माथ्यावर येईपर्यंत सूर्य माथ्यावर येईपर्यंत जर बघितलं तर सातत्याने या क्रिकेटवर प्रेम करणारे प्रेक्षक हॅलो या शहापूर नगरीमधील किनवली विभागामधील जर एकंदरीत बघितलं तर आपण संपूर्ण शहापूर टेनिस क्रिकेट मधील SPL असतील,
तदनंतर चॅम्पियन प्रीमियर लीग असेल, धसई प्रीमियर लीग असेल, खरिवली प्रीमियर लीग असेल, तदनंतर बघितलं तर तुते प्रीमियर लीग असेल, ज्या प्रीमियर लीग चालतात, ज्या प्रीमियर लीग क्रिकेटसाठी जिवंत ठेवत असतात, क्रिकेटला जिवंत ठेवण्यासाठी CPLचं हे पर्व फार महत्वपूर्ण आहे. कारण बिग बॅश लीग पद्धतीने ही चालणारी स्पर्धा यावेळेस गणेश पानसरे हवाई सफर करतो, इनसाइड आउट, क्या बात आहे, बॉटमॅनचा वापर केला आणि रोहन खाडेच्या डोक्यावरनं चेंडू पूर्णपणे पाठवून दिलाय. या ठिकाणी चेरोली गावाला सलामी देणारा षटकार गणेश पानसरे, ब्रँडेड षटकार. आणि स्वतःला थांबू शकले नाही, जावं लागेल आपल्या डगआउट मध्ये, कारण हे लेजेंडरी क्रिकेटर आहेत. कधी काय कोणाची गुगली करतील, कसा चेंडू गुगली टाकतील आणि त्या गुगलीमध्ये कोणाला अडकवतील हे सांगू शकत नाही. कारण साई स्टार अल्लेनी बी संघ हा देखील दर्जेदार क्रिकेट खेळतोय. वन मोर विकेट इज डाऊन. गणेश पानसरे इज बॅक टू दी पवेलियन. पंधरा धावेंवर 2 फलंदाज, प्राथमिक स्वरूपाची जोडी, विस्फोटक खेळी करणारे दोन्ही फलंदाज बाद झालेत. गणेश पानसरे असेल आणि अरुण पानसरे. आता जबाबदारी असेल रामवर. रामला संपूर्ण जबाबदारी खांद्यावर घेऊन खेळावी लागेल, कारण टोटल 70 धावेंचा आहे. 15 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. खूप अजून दूर जायचे. दिल्ली अभी तक बहुत दूर आहे. दिल्ली पर्यंत पोहोचण्यासाठी, 70 पर्यंत पोहोचण्यासाठी खेळपट्टीवर राहावं लागेल. संधी आली, राम ने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली. गरज नव्हती या फटक्याची आणि परिणामी राम देखील परतलाय. आता मात्र अवस्था फार कठीण झाली. या परिस्थितीमधून संकट मोचक ठरवावं लागेल. तो कोण असेल? जो येणारा फलंदाज, त्याला संकट मोचक म्हणून शेवटपर्यंत राहावं लागेल. कारण लेजेंडरी क्रिकेटर साई स्टार अल्लेनी बी, त्यांच्या पाठीमागे वरदहस्त कोणाकोणाचं आहे तर कॉन्ट्रीब्युशन जर बघितलं तर नितीन निमसे असतील सिनियर, वासुदेवजी सासे असतील, रिकी खाडे सर असतील, यांचं मार्गदर्शन सातत्याने त्यांना मिळालंय. आणि 35 पार झालेले खेळाडू म्हणजे ऑलमोस्ट क्रिकेटमधील अर्ध आयुष्य त्यांनी क्रिकेटसाठी वाहिलंय. इतकं जबरदस्त क्रिकेट खेळत असताना नवीन खेळाडूंना घेऊन त्यांनी टीम बनवली आणि म्हणून साई स्टार अल्लेनी बी संघ सरीव संघाला या ठिकाणी थांबून ठेवलाय. 15 धाव्यांवर 3 फलंदाज बाद झालेत. क्या बात आहे, चांगलं प्रदर्शन, जबरदस्त मॅच. रामने खूप नाराज केलं या ठिकाणी, कारण गरज नव्हती त्या फटक्याची. स्क्वेअर ऑफ द विकेट तुम्हाला खेळायचं असेल तर इम्प्रोव्हायझेशन करणं गरजेचं आहे. गुड बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग. ऑन साइडला यावेळेस फटका चांगला आहे, गॅप सिलेक्शन चांगलं, चेंडू फरार, मिड विकेट झोन मध्ये येतील. या 4 धावा, संजीवनी देणाऱ्या 4 धावा या ठिकाणी आल्यात. अक्षयच्या बॅट मधून या ठिकाणी 4 धावा आल्यात. अक्षयला आज खिलाडी बनावं लागेल. खिलाडी 786 आणि खिलाडू 420 बनवावं लागेल. म्हणजे अक्षय कुमार सारखीच या ठिकाणी स्वतःला सिद्ध करावं लागेल. अक्षय, चांगली बॅटिंग. ओ, आतमध्ये वळवतोय, क्या बात आहे. चांगला चेंडू, दर्जेदार चेंडू पाहायला मिळाला. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला चौकारासाठी जर जाल तर कदाचित विकेट देखील जाऊ शकेल, कारण ऑलमोस्ट तुमच्या 3 विकेट्स गेल्यात. आणि तिन्ही फलंदाज जर बघितले तर या वर्षीचा हंगामामधील खूप फॉर्म मध्ये असलेले फलंदाज. आता जबाबदारी असेल अक्षयवर. ओ, शॉर्ट पिच चेंडू होता. विकेट किपर थोडस फंबल झाले होते, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. धाव आलेली नाहीये, कारण धावा रोखणं गरजेचं आहे. 19 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 19 धावा. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकात 10 धावा खर्च झाल्यात. 70 धाव्यांची गरज आहे. प्रति षटकामागे जर विचार आपण केला तर ऑलमोस्ट 9 धावींची सरासरी, म्हणजे 8.70 ची सरासरी हवी होती. म्हणजे प्रति षटकामध्ये जर विचार केला तर 9च्या आसपास धावा काढायच्यात आणि 2 षटकामध्ये या ठिकाणी 19 धावा धावफलकावर अंकित झाल्यात.
आस्किंग रन रेट बरोबर आहे, परंतु विकेट्स गेल्यात. 3 विकेट्स गेल्यामुळे काय झालं की एकंदरीत सरीव संघावर जो प्रेशर वाढलाय तो प्रेशर कशा प्रकारे असेल, कारण अक्षय आणि त्याचा जोडीदार या ठिकाणी आपण पाहिलं राहुल. अक्षय आणि राहुलला चांगलं खेळावं लागेल, कारण सातत्याने प्रत्येक वेळेस अरुण पानसरेच खेळेल, प्रवीण पानसरेच खेळेल, राम पानसरेच खेळेल असं होणार नाहीये. सातत्याने कोणाला तरी नवीन उभारी घेऊन तुम्हाला तो डाव सावरणं गरजेचं आहे, कारण जर तो डाव सावरला तर तुमचा खेळ चांगला होईल. आणि तुम्ही 70 धाब्यांचा टार्गेट, साईस्टर अल्यानी संघाचे 12वे खेळाडू, 12वे खेळाडू पाठवून द्यायचे. सौरभ. पहिले षटक रोहनने हाताळलं होतं, 9 धावा खर्च केल्या होत्या, आणि दुसरं षटक वामन यांनी हाताळलं, त्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. तिसरं षटक चालू आहे सौरव. अल्यानी संघाचे 12वे खेळाडू त्वरित आपण समालोचन क्षेत्रामध्ये पाठवून द्यायचे. चला समालोचन कक्षात पाठवून द्या. 12वे खेळाडू जीतू आलेत. ओ स्लोअर रन होता यावेळेस, ऑन साइडला टर्न केलाय, डीप क्षेत्ररक्षक असतील, वेगाने आले, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव, 20 धावा धाव फलकावर. अजूनही 50 धाव्यांची गरज आहे, 50 धाव्यांची गरज आहे. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. पहिला चेंडू जीतू यांनी चांगला हाताळलाय, स्लोअर रन होता, लेग ब्रेक पाहायला मिळाला. शेनली स्टाईलने बॉलिंग करतोय. शेनली हे देखील ब्रेटलीचे मोठे बंधू होते की जे स्टीवो यांचे सगळ्यात आवडते खेळाडू होते, आणि ब्रेटली हे सर्वाधिक रिकी पॉन्टिंग यांचे आवडते खेळाडू होते. म्हणजे सातत्याने यावेळेस जीतूने आपला क्लास दाखवला. 3 स्टंप मध्ये सापडले गेले, फलंदाजाला माघारी जावं लागेल. अक्षय 3 स्टंप मध्ये सापडले गेले, पायचीत पकडले गेले, LBW विकेट. चौथा फलंदाज या ठिकाणी बाद होत आहे सरीव संघाचा. परिस्थिती खूप नाजूक पोहोचले, कारण 70 धावा अशा वाटल्या होत्या. काल दिवसभरामध्ये 100 धावा देखील चेस होताना पाहिल्या होत्या आपण, आणि अगदी जवळपास 100 धावा देखील सेफ नव्हत्या, परंतु ही 70 धावा आज मात्र 100 पेक्षा जास्त वाटतायत सरीव संघासाठी, कारण काय बॉलिंग केली जाते, क्लास दाखवला जातोय. सातत्याने साईसर अल्यानी बी संघ आपला जबरदस्त खेळ दाखवतोय, क्लास. आणि म्हणूनच तर क्रिकेटला म्हटलं जातं, क्रिकेट इज ऑल अबाउट अनसर्टनिटी. कधी काय होईल, कसं काय, कोणाला अडकवेल हे देखील सांगू शकत नाही. 4 फलंदाज बाद झालेत, अर्धी टीम ऑलमोस्ट डगआउटच्या आश्रयाला गेली, आणि धावा फक्त आणि फक्त 20च झाल्यात. म्हणजे अजूनही 50 धाव्यांची गरज आहे. धावा होतील, परंतु विकेट्स टिकणं आणि त्या विकेटवर राहणं हे फार गरजेचं आहे. जर तुम्ही राहिलात तर धावा येणारच आहेत, धावा थांबणं गरजेच्या आहेत अल्यानी संघाच्या दृष्टीने. छोट्या बॅकलाईन प्लेसमेंट केले, संधी आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह जरी थोडस हातामध्ये घेऊन जरी थ्रो केला असता तरी जीतूला संधी होती, परंतु जीतू अपेक्षित ठरलाय. एकदा मिळेल 21 धावा धाव फलकावर. चांगलं षटक आतापर्यंत पाहायला मिळतं जीतूचं, कारण 3 चेंडू हाताळलेत, 2 धावा खर्च केल्यात, आणि एक महत्वपूर्ण फलंदाज अक्षयला पायचीत पकडलाय. अशीच बॉलिंग करायची, कारण धावा तुमच्याकडे 8.70च्या सरासरीने थांबवायचे. शॉर्टपिच चेंडू होता, फुल पॉवरफुल केलाय, बाउंड्री लाईन क्लिअर होईल का, संधी आहे जेलची, नाही, क्लिअर झाले. बाउंड्री पूर्णपणे स्वतः बाउंड्रीच्या बाहेर स्पर्श झालाय. भगव्या पट्टीला सलामी देणार षटकार झेल घेऊन देखील बाउंड्रीच्या बाहेर गेले. 6 धावा येतील. अगदी चरीवकरांच्या हृदयावर या वेळेस इतकं मोठा प्रहार झाला होता, असं वाटलं होतं की जर हा झेल झाला तर कदाचित या 70 धावा खूप दूर राहतील, परंतु या 6 धावा आल्यात. क्षेत्ररक्षक स्वतः बाउंड्रीच्या बाहेर गेले. 6 धाव्यांनी धावसंख्येला आकार 27 धावा. फुलरींचा चेंडू ड्राईव्ह केले, बॉलर बॅक ड्राईव्ह, चांगलं क्षेत्ररक्षण, स्वतः स्टॉप करते जीतू.
जितूकडे गती नाहीये, अगदी शेनलीकडे आणि ब्रेटली बघितलं तर 150 आणि 158च्या स्पीडने टाकायचे, परंतु शेनली स्टिवो असताना शेनली हा मिडियम पेसर होता आणि त्या पद्धतीने ते बॉलिंग केली जाते. फुलटा चेंडू होता, इनसाइड आउट खेळत, फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत, चेंडू फरार, डीप कव्हर झोन मध्ये येतील एक क्लासिक नेत्रदीपक सौंदर्यात्मक क्रिकेटचा क्लास दाखवणार चौकार. क्या बात आहे, डिस्परेटली दॅट 4 इज नीडेड. पहिल्या षटकामध्ये रोहनने 9 धावा खर्च केल्या, वामन यांनी दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या आणि एकंदरीत विचार केला तर तिसरं षटक जितूने हाताळलं. 3 षटकांमध्ये आतापर्यंत सातत्याने जर विचार आपण केला तर पहिल्या षटकामध्ये विकेट 1 आली होती, त्यानंतर दुसऱ्या षटकात 2 विकेट आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 1 विकेट आली. अशा पद्धतीने 4 विकेट्स आतापर्यंत गमावल्या गेल्यात. चौथ्या षटकाची सुरुवात भरत करणार. 3 षटकामध्ये जर बघितलं तर तिसऱ्या षटकात 12 धावा खर्च झाल्या. तब्बल 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या अव्वल कावर. ओ फुलटा चेंडू, संधी आहे, जेल असेल, जेल गेल्याची शक्यता, जितू जेल सोडतोय. संधी उमेश सारख्या विस्फोटक फलंदाजाला संधी दिली जितूने. 33 धावा, 33 धावा अव्वल कावर. 70 धावांची गरज आहे. 33 धावा अव्वल कावर. उमेश आणि राहुल या 2 खेळाडूंना ही नैया पार करावी लागेल सरीवकरांची. शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडू फ्लाय होतोय, उमेशला देखील जावं लागेल. आज मात्र काहीही वाईट करत नाहीयेत साईसर अल्लेनी संघ. ज्या ठिकाणी हात लावतायत परिस्पर्श होतोय आणि सुवर्ण अक्षराने मी म्हणेल सुवर्ण त्यांना प्राप्त होतोय. 1 मोर विकेट इज डाऊन. सगळ्यात मोठा या ठिकाणी विस्फोटक फलंदाज या सिच्युएशन मध्ये बाद होतोय. उमेश इज बॅक टू दी डगआउट. 33 धाव्यांवर 5वा फलंदाज बाद. सगळं असल्यामुळे आतापर्यंत चरीवकरांना तुम्ही थांबून ठेवलंय. छोट्या बॅकलिपने प्रेसमिन केले, 1 धाव मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. इनफिल्ड पर्यंत येऊन 1च धाव. 34 धावा धावफलकावर. 34 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. काय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते. 70 धावा 8 षटकांमध्ये सहज पार होतात, परंतु आज चरीवकरांना इतका मोठा संघर्ष करावा लागतोय. सातत्याने 5 फलंदाज बाद झाल्यानंतर ही नैया कोण पार करेल. ओ फुलोलेंचा चेंडू होता, यावेळेस स्वतः यॉर्कर करून घेतला आणि बीट होत आहेत. विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. कोणत्या प्रकारची धाव येणार नाहीये, संधीच देणार नाहीयेत, कारण साई स्टार अल्ल्यानी बी संघ जबरदस्त क्रिकेट खेळतोय. जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. भरत 3 धावा खर्च करतोय. ओ प्लेइंग अँड मिस, क्या बात आहे. ब्लाइंड शॉट खेळून चालणार नाहीये. डोळे अगदी त्या चेंडूला रिलीज पॉइंट पासून तो चेंडू कोणत्या पद्धतीने कोणत्या टप्प्यावर पडतोय, गुड लेंथवर पडतोय, शॉर्ट पिच चेंडू पडतोय, फुल लेंथ पडतोय, फुल टॉस पडतोय, यॉर्कर पडतोय, वाईड यॉर्कर पडतोय, हे बघणं गरजेचं आहे. डोळे मिटून फटका खेळू शकत नाहीये. हा चेंडू सोडलाय ऑफ स्टंपच्या बाहेर, निश्चितच वाईड असेल. पंच निश्चित करतायत, इट इज अ वाईड. 35 धावा धावफलकावर. 35 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. म्हणजे अजूनही 35 धावांची गरज आहे. थांबून खेळतायत. आडव्या बॅटने लॉफ केलाय, सरळ चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंगॉनला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, वेगाने आले. 1च धाव. 36 धावा धावफलकावर 34 धावांची गरज. अजूनही 4 षटका आहेत आणि 34 धावा होऊ शकतात. चरीवकरांना
त्या कराव्या लागतील जर मॅच, कारण नॉकआउट मॅच सारखीच ही संपूर्ण बिग बॅश लीग पद्धतीने ही चालणारी स्पर्धा. जो संघ 2 मॅच पराभूत होईल तो या स्पर्धेतून बाहेर जाईल आणि जो संघ 2 मॅच जिंकेल तो सुपर 16 मध्ये डायरेक्ट क्वालिफाय करेल. म्हणजे किती मोठी संधी आहे. म्हणजे पहिली मॅच जर जिंकले तर कदाचित दुसरी मॅच पराभूत होऊन देखील तिसरी मॅच तुम्ही जिंकले तर क्वालिफाय होऊ शकतात. म्हणून पहिली मॅच जिंकणं हे फार गरजेचं आहे. आणि जे संघ ऑलरेडी 2 मॅच लगातार जिंकतील त्याला तिसरी मॅच खेळता येणार नाही, कारण ऑलरेडी तो संघ सुपर 16 साठी क्वालिफाय होईल. काल दिवसभरामध्ये आपण बघितलं संदेशपोट चिरवली संघाने पहिली मॅच आणि दुसरी मॅच, पहिली मॅच ते जिंकले. अगदी जर बघितले तर 98 धावा त्यांनी केल्या होत्या. दसईकरांना त्यांनी पराभूत केलं. जबरदस्त मॅच. अगदी असं वाटलं होतं की ती मॅच त्यांच्या हातातून निसटेल, परंतु मयूर म्हणजे मायकल बेवन काय बॉलिंग केली. 3च धावा दिल्या आणि सूरज विशेला त्या ठिकाणी 4 चेंडू बीट केले आणि परिणामी ती मॅच, जाणारी मॅच 18 चेंडू 33 ची मॅच त्यांनी 12 चेंडू मध्ये अगदी बघितलं तर 30 करून ठेवली आणि ती मॅच कठीण झाल्यामुळे ते जिंकले गेले. आणि दुसरी मॅच देखील आपण बघितलं तर किनोलीकरांच्या विरुद्ध ते सहजपणे जिंकले. 2 मॅच कव्हर केला आणि किनोली संघाने देखील पहिली मॅच पाचगे विरुद्ध जिंकले आणि त्यानंतर दसईकरांच्या विरुद्ध 80 धावा करून देखील ते मॅच चांगल्या पद्धतीने जिंकले आणि 2 संघ क्वालिफाय झाले सुपर 16. आज मात्र कोण सुपर 16 साठी क्वालिफाय होईल हे देखील बघायचे, म्हणून पहिली मॅच जिंकणं हे फार गरजेचं आहे. वामन येत आहेत. वामन हे खूप चांगलं नाव आहे. वामन अवतार आपण बघितलं तर श्री विष्णू यांचा दशावतारामधील एक अवतार, बटूक अवतार म्हणतात त्याला. वामन, ओ संधी आहे. वामन स्वतः जबाबदारी पार पडतायत आणि ओ माय गुडनेस क्या बात आहे. एका क्षेत्ररक्षकाच्या हातातून दुसरा क्षेत्ररक्षक टिपतोय आणि याला म्हणतात टीम युनिटी. टीम इज ऑल अबाउट डिपेंडेड ऑन द स्ट्रेंथ ऑफ युनिटी. आणि या ठिकाणी वामननी कॉल दिला. विकेट किपर आले. विकेट किपरच्या पाठीमागे बॅकअप आला आणि कदाचित रिकी खाडे सरांनीच हे शिकवलेलं असावं. साधारणपणे हे त्यांनीच शिकवलेलं असावं. इतकं जबरदस्त क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. 1 मोर विकेट इज डाऊन. सिच्युएशन खूप क्रिटिकल बनले. सिच्युएशन आता मात्र आउट ऑफ द बॉक्स आपल्या परिस्थितीनुरूप मी म्हणेल अनुकूल नाही तर प्रतिकूल बनत चालले सरीव संघाच्या दृष्टीने. आणि लेजेंडरी क्रिकेटर साईस्टर बी संघ मॅच मध्ये आलाय. पूर्णपणे मॅच मध्ये आला नव्हे तर मॅचला कंट्रोल करतोय. 6 फलंदाज बाद झालेत. टेल एंडर सुरू झालेत. हो, यावेळेस अपील केले. चेंडू पॅडवर रॅप होतोय पूर्णपणे. 1 धाव मिळेल. लेग बायची 1 धाव मिळेल. धावसंख्या अव्वल कबर. बॅटची 1 धाव आहे. 37 धावा अव्वल कबर. 33 धावांची गरज आहे. हो, बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट केली. गॅप सिलेक्शन नाहीये. 1च धाव मिळेल. पॉइंटच्या क्षेत्ररक्षक थोडा फंबल होतोय. 1च धाव. 38 धावात अव्वल कव्हर. 38 धावात अव्वल कव्हर अंकित झाल्यात. राहुल वर जबाबदारी असेल, कारण राहुलच एकमेव असा फलंदाज आहे की जो मॅच फिनिश करू शकतो. फुलटा चेंडू होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न हवेमध्ये असेल. जितू चेंडूच्या अगदी खाली, परंतु हाताला ब्रश होतोय जितूच्या. दुसरा झेल जितूच्या माध्यमातून सोडला जातोय, परंतु जर राहुल राहिला तर कदाचित हा झेल त्यांना सतावू शकतो आणि हा झेल मॅच देखील सोडू शकतो. कारण राहुल एकमेव आता फलंदाज आहे की त्याची विकेट घेणं गरजेची आहे. जर राहुल राहिला तर एका षटकात 25 धावा देखील करू शकतो, कारण तो सेट झालाय आणि त्याला 2 जीवनदान दिलेत जितूने. धावसंख्या अव्वल कावर 40 धावा. 30 धावांची गरज आहे. 5वं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. वामन 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 4 धावा दिल्यात. ओ बीट
प्लेइंग अँड मिस बीट होत आहेत. ऑफस्टंपवर चांगली लाईन ग्लेन मॅग्रस स्टाईलने या ठिकाणी वामन अगदी कॉपी बुक स्टाईलने बॉलिंग करतोय. ऑफस्टंप अटॅक ठेवतोय. टेस्ट बॉलिंग करतोय. स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन आणि मॅग्राथ अशी बॉलिंग करायची. फुलटा चेंडू होता. बॉलर बॅक ड्राईव्ह यावेळेस इनसाइड आउट खेळलेत. कव्हर झोन मध्ये वेगाने आले. दुसरी धाव कंप्लीट होईल का? 2 झाल्यात. 2 धावा कन्वर्ट केल्यात. गुड रनिंग विथ द विकेट. अशी रनिंग विथ द विकेट ठेवावी लागेल कारण 1-2 इज ऑलवेज बेटर दॅन डॉट बॉल, इज ऑलवेज बेटर दॅन 0. कारण 1-2 धावा आल्या तर रिलीज होऊ शकतो, प्रेशर रिलीज होऊ शकतो. धावा जितक्या शेवटच्या ओव्हरमध्ये कमी राहतील त्या दृष्टीने तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. 42 धावा दाखलकर अंकित झाल्यात. 28 धाव्यांची गरज. 28 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू 28 धावा. 18 चेंडू 28 धाव्यांची गरज. एकंदरीत विचार केला तर आतापर्यंत जे फलंदाज बाद झालेत प्रत्येक ओव्हरमध्ये गोलंदाजांनी विकेट घेऊन दिल्यात. 1 विकेट्स असतील मिळवून दिल्यात. परिणामी जी परिस्थिती ओढावली सर्व्हकरांना फक्त अशी खेळपट्टीवर राहायचं होतं. जर राहिले असते, अरुण राहिला असता, राम जर राहिला असता, उमेश जर राहिला असता आणि जर गणेश राहिला असता तर हे 4 फलंदाज फक्त राहायचं होतं. ते जे चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये त्यांनी 100ची पार्टनरशिप केली, अगदी त्या पद्धतीने जरी निम्मी जरी पार्टनरशिप केली असती 40 रनाची तरी देखील 70 धावा चेस करू शकले असते. परंतु परिस्थिती आता ओढावली. आता एकमेव राहुल राहिलाय, त्याच्यावर जबाबदारी राहिली. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर कनेक्शन झालं असतं तर सीमारेषेचा वेध घेऊ शकले असते. परंतु गोलंदाज निलेश 12 गावाचं पाणी पिलेलं आहे. मला वाटतं 12 गावामध्ये 12 तलाव असतील, त्या तलावाचं पाणी पिलेला हा गोलंदाज आहे. आपल्या बोटांमध्ये जादू आहे. इतकं सहजासहजी खेळू देणार नाही. लेजेंडरी क्रिकेटर आहे ते. शॉर्टपिच चेंडू होता. बॅकफुटला गेले. क्षेत्ररक्षक ठेवलाय. रिकी काडे सरांचे छोटे बंधू रोहन काय करतायत? खेळतायत चेंडूशी. 2 धावा मिळतील. ज्या ठिकाणी एकच होती त्या ठिकाणी 2 धावा दिल्या गेल्यात. प्रेशर आहे, प्रेशर आहे मॅच मध्ये. 1 पाऊल अगदी जर बघितलं तर प्रत्येक चेंडूवर सामना हा दोन्हीकडे बदलणार आहे. 26 धाव्यांची गरज. ओ अडव्या बॅटल ऑफ केल्या. संधी आहे. डायरेक्ट हिट होऊ शकेल नाही. वाचलेत. गोलंदाजाने हातामध्ये चेंडू घेतलाच नाही, स्टंप उडवला आणि नंतर चेंडू हाताला लागून अगदी जर बघितलं तर स्टंप पर्यंत पोहोचला नाही. परिणामी 25 धाव्यांची गरज आहे. धावसंख्या दाखल कावर 45. 25 धाव्यांची गरज आहे. 25 धावा होऊ शकतात, कराव्या लागतील. आपलं आव्हान अस्तित्व टिकवायचं असेल, अस्तित्व निर्माण करायचं असेल तर तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल. ओ क्या बात है. त्रिफळाचित क्लीन बॉल. 4 मिनिटात चित याला म्हणतात. सत्व परीक्षा ही साक्षात सीता मातेने देखील दिली होती. तर तुम्ही देखील वाचू शकणार नाहीयेत कारण गोलंदाज इतका जबरदस्त आहे. निलेश पूर्णपणे फलंदाजाला बाद करतोय, क्लीन बॉल करतोय आणि सर्व्हकरांचा 7वी विकेट, 7वा फलंदाज देखील बाद झालाय. आशा मला वाटतं हळूवार पद्धतीने ज्या पल्लवित होत होत्या त्या धूसर होत चालल्यात कारण सामना खूप दूर पर्यंत जात चाललाय. ही परिस्थिती कधी पाहायला मिळत नसते सर्व्हकरांची. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय होईल कारण क्रिकेटमध्ये 100 धावा चेसिंगला असताना देखील स्टुअर्ट बिनी, रॉजर बिनी, स्टुअर्ट बिनी जर विचार केला तर स्टुअर्ट बिनीने देखील 6 विकेट्स घेतल्या होत्या 12 धावींवर आणि 100 धावा देखील त्या चेस करू दिल्या नव्हत्या. म्हणजे हे देखील होतं क्रिकेटमध्ये. ओ संधी आहे. फटका बसलाय. जेल असेल आणि जेल सुटलाय. ओ माय गुडनेस, काय झेल सोडलं जातं. इतका सोपा झेल परंतु संधी आली. या झेल सुटल्यामुळे 2 धावा आल्या आणि थोडस रिलीज पॉइंट देखील होऊ शकतो. थोडासा प्रेशर रिलीज झालेला आहे. सर्व्हकरांना धावा येणं गरजेचे आहेत.
2 धावांनी धावसंख्येला आकार. 47 धावा धावफलकावर 23 धावांची गरज. 23 धावांची गरज आहे. साईज सर आल्याने बी संघ थोडासा चुका करतोय. सातत्याने चुका 3 ते 4 झेल सोडले गेलेत. फुलटा चेंडू खराब लाईन. क्या बात है. संजीवनी देणार षटकार. मॅचला टर्निंग देणारा षटकार. क्या बात है. ओहो चरीवकर आता अशा पल्लवीत झाल्यात. या षटकाराने मॅच मध्ये आलेत. जर झेल सोडणार जखमेवर मीठ सोडल्यानंतर हाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. पंच निरीक्षित करतायत थर्ड अंपायर. या षटकाराने मॅचला कलाटणी दिले. साईज सर आल्याने बी संघ अडचणीत आलाय. हा षटकार जर नोंद ठरला, हा षटकार जर थर्ड अंपायरने तर कदाचित खूप मोठं नुकसान होणार. लीगल डिलिव्हरी. डीप होतोय चेंडू. स्टंपवर गेला असता. बारा चेंडू 17 धावा. 12 चेंडू 17 धावा. बॅटिंग पॉवर प्ले. काय जबरदस्त प्लॅनिंग केले. P1 इतकं चांगलं झालं नाही, परंतु P2 म्हणजे बॅटिंग पॉवर प्ले चांगला होऊ शकतो. बॅटिंग पॉवर प्ले चांगला होऊ शकतो, परंतु विकेट्स फार कमी. 3च विकेट्स हातात आहेत. या षटकाराने पण सरीवकरांना मॅच मध्ये आणलंय. आज मात्र सरीवकर जे पहिले फलंदाज बाद झालेत, आज त्यांच्या मनामध्ये जी मानसिकता चालली असेल की आज जर खेळपट्टीवर राहिलो असतो तर ही परिस्थिती इतकी ओढावली नसती. कारण 70 धावा कदाचित त्यांनी 5 ओव्हरमध्ये देखील कंप्लीट केल्या असत्या. इतकी ताकद त्यांच्यामध्ये होती. परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच जाणार आणि जर ही मॅच ते पराभूत झाले तर पहिल्या 4 ते 5 फलंदाजांना ते दोषी ठरू शकतात. दोषी नव्हे तर ते स्वतः दोषी असू शकतात, कारण ही मॅच खूप कठीण करून बसलेत. 12 चेंडू 17 धावा होतात झाल्यात, परंतु विकेट्स 3च आहेत आणि त्या 3 विकेट म्हणजे बॉलर आहेत. हा प्लस पॉइंट साईज सर आल्याने बी संघाकडे आहे का या गोलंदाजांना या टेल एंडर्सला संपवायचंय आणि या टेल एंडर्सना ही मॅच संपवून चरीवकरांना पॉइंट मिळवून द्यायचंय आणि मॅच जिंकून द्यायची. रोहन खाडे फ्रंटलाईन बॉलर. राईट मोर द विकेट. ओ संधी आली रोहन साठी. सुवर्ण संधी. झेल असेल. क्या बात है. इतकं सोपं नाहीये. इतकी सोपी मॅच नाहीये, कारण साईज सर आल्याने बी संघ खूप मोठा संघ आहे. काय क्रिकेट खेळलाय आज मात्र. यात CPL 20-21 मध्ये एक वेगळं पर्व 5वा जरी असेल, परंतु एक 5व्या पर्वामधील एक वेगळी टीम या ठिकाणी पाहायला मिळते. जबरदस्त क्रिकेट. चेंडू फ्लाय झाला. शॉर्ट कव्हर झोन मधला क्षेत्ररक्षक वेगाने आले आणि चांगला झेल टिपला गेला. 8वा फलंदाज बाद झालाय. त्रेपन्न धावा धावफलकावर 17 धावांची गरज आहे. 8 विकेट्स म्हणजे 2 विकेट्स काढायचे. फक्त 2 विकेट्स काढायचे. साईज सर आल्याने सगळा 2 मॅजिकल डिलिव्हरी. 2 चेंडू असे टाका की त्याच्या विकेट मिळेल, परंतु चरीवकरांसाठी या 2 विकेट्स या फार महत्वपूर्ण आहेत. या विकेट शेवटच्या चेंडूपर्यंत टिकणं गरजेचं आहे, कारण चरीवकर मॅच सोडणार नाही आणि अल्यानीकर देखील मॅच सोडणार नाहीत. पाहूया काय होईल. 11 चेंडू 17 धावांची गरज. रोहन खाडे द मॅन विथ द गोल्डन आर्म. जबरदस्त बॉलिंग. हो रॅपिड वर काय चेंडू हाताळलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी जमीनलगत चेंडू इतका ट्रॅव्हल झाला होता. विकेट किपर देखील मिस झाले होते, परंतु बॅकअप चांगला आहे. 10 चेंडू 17 धावा. 10 चेंडू 17 धावा. रफ्तार के सौदागर रावलपिंडी एक्सप्रेस अगदी त्यांच्या गतीने चेंडू टाकला जातोय.
पाणी लवकरात लवकर मॅच देखील स्टार्ट करायची, कारण क्रिकेटमध्ये आपण जर बघितलं तर स्वतःला जपून खेळायचंय. इजा देखील होत असतात आणि स्वतःला जपून क्रिकेट खेळायचंय, फास्ट घ्यायचंय. चला 10 चेंडू 17 धाबा, 10 चेंडू 17 धाबा, 2च विकेट, फक्त 8 विकेट्स गमावल्या आणि 2 विकेट्स बाकी आहेत. टेल एंडर्स पूर्णपणे या ठिकाणी खेळपट्टीवर आहेत. 17 धावा होतील का हे 10 चेंडूंमध्ये कराव्या लागतील. चांगली मॅच, 70 धावा अगदी इतक्या जास्तही नव्हत्या आणि कमी देखील नव्हत्या. पॅरल आपण म्हणू शकतो. प्रति षटकामागे 9ची सरासरी ऑलमोस्ट करायची होती, 8.70ची सरासरी. आणि अशा परिस्थितीमध्ये जर बघितलं तर धावा चांगल्या धावा होत्या, परंतु ही मॅच जर बघितली आपण, चरीवकरांनी विकेट्स गमावून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. परिणामी जे येणारे फलंदाज आहेत फक्त खेळपट्टीवर राहिले नाही, आले, प्रेझेंटी दाखवली आणि आपल्या डगआउटमध्ये गेलेत. ही जबाबदारी असेल 10 चेंडू 17 धाबा. मॅचला टर्निंग पॉइंट रोहन खाडे. आडव्या बॅटने लॉफ केला, एकदा मिळेल. शॉर्ट पिच चेंडू गुडलेंथचा वापर केला जातोय, सातत्याने यॉर्कर चेंडू टाकत नाहीये. गुडलेंथवरनं टेल एंडर्सला वळवू शकतो, दोन्ही साईडला चेंडू फिरवू शकतो, असा गोलंदाज सक्सेसफुल ठरतो हे पाहायला मिळतंय. लाईन लेंथ खूप चांगली आहे. डेल स्टेन असे गोलंदाज होते की जे गुडलेंथवरनं दोन्ही साईडला वळवायचे. श्रीशांत देखील एक चांगले गोलंदाज होते. गोलबन विपक्ष विजयी संघ. पुढील मॅच असेल विजयी संघ होईल, तो विजयी संघाचीच खेळ. ओ क्या बात है, क्या बात है. याला म्हणतात ताकद, याला म्हणतात नजाकत, याला म्हणतात टायमिंग आणि हवाई सफर. ओ लेजेंडरी, लेजेंडरी इज ऑल अबाउट लेजेंड. गोल्ड इज गोल्ड. सोनेरी सुवर्ण अक्षरात लिहिला गेलेला हा सुवर्ण अक्षरी फटका. चेंडू काऊ कॉर्नर झोन मधून येथील 6 धावा चरीवकरांच्या आशा पल्लवित झाल्यात. या 6 धावांनी षटकार. फटका आलाय, खतरनाक फटका. अनएक्सपेक्टेबल, अनएक्सपेक्टेबल शॉट ऑफ द डे. चरीवकर बाहेर येऊ नका, चरीवकर डगआउट मध्ये आतमध्ये वळायचे. अनएक्सपेक्टेबल शॉट ऑफ द डे. अगदी मला वाटतं वय वर्ष असतील 40 ते 45 वय वर्ष असेल. काय बॅटिंग करतायत. दहा धावींची गरज आहे. 10 धावा. काय षटकार मोमेंटमला पाहायला मिळालाय. जबरदस्त फटका. 10 धावींची गरज आहे, परंतु विकेट्स 2च राहिल्यात. जास्त शॉर्ट पिच चेंडू होता आणि गती होती आणि त्या गतीवर बॅट स्विंग इतका जबरदस्त होता. टायमिंग प्रॉपर होतं, प्युअर टायमिंग. ओ विकेट केला जाते. संधी आहे, जेल घ्यावा लागेल. जेल नसेल, गॅप सिलेक्शन चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावा. क्या बात है. खतरनाक क्रिकेट. आणि मला वाटतं चुकी केली क्षेत्ररक्षकांनी. दशरथ यांच्याकडून जरा घालून एखादी नवतरुणी जरी आली तिच्याकडे बघणार नाही, परंतु या शॉटकडे बघतील.
काय फटका सजलाय पूर्ण मॅच मधील. मी म्हणेल या दोन षटकार, एक षटकार एका चौकारावरच ही मॅच पूर्णपणे वळली आहे आणि ही मॅच पूर्णपणे टर्निंग पॉइंट ठरले. ओ प्लेइंग अँड मिस, चेंडू हातामधून बस झालाय, बाउंड्री लाईनच्या अलीकडे अडवला जाईल, 2 धावा मिळतील. मॅच होती कुठे आली कुठे, मॅच सरीवकरांच्या अगदी दूरवर देखील पाहायला मिळत नव्हती, धुसर झाली होती. परंतु आता मात्र 2 धावेनी धावसंख्येला आकार मिळतोय. 4 धावेंची गरज आहे, 4 धावेंची गरज. 6 चेंडू 4 धावा होऊ शकतात कारण सरीवकर मॅच मध्ये आलेत. आता ही मॅच दोन्हीकडे 50-50 नव्हे तर मी म्हणेल सरीवकरांकडे 70% आहे आणि 30% मी म्हणेल या ठिकाणी जर बघितली तर फास्ट घ्यायचंय सायसर अल्याने बी संघाकडे. जर विकेट घेतली तर मॅच 50-50 होईल कारण एका षटकार एका चौकाराने मॅच 70-30 असा पूर्णपणे पॉइंट्स टेबल बनवून टाकलाय. 70% अगोदर मॅच यांच्याकडे पूर्णपणे होती परंतु एका षटकार एका चौकाराने, एका लेजेंडरी क्रिकेटरच्या षटकार चौकाराने रवींद्रच्या काय बॅटिंग केली रवींद्र यांनी, अगदी जबरदस्त 2 फटक्यांनी पूर्णपणे मॅच फिरवली. आणि क्रिकेटमध्ये हेच असतं, तुम्ही जर झेल सोडणार, तुम्ही मोमेंटम जर समोरच्या टीमला देणार, ते मोमेंटम जर समोरच्या टीमला दिलं तर समोरची टीम देखील तो मोमेंटम घालवणार नाही, संधी सोडणार नाही. भरत आलेत, भरतने पहिले षटक जे हाताळलं होतं त्यामध्ये फक्त 4च धावा खर्च केला, तसंच षटक हाताळावं लागेल. 4 धावा डिपेंड करायचे. जयदीप बोंडिवले यांनी चोंडे या गावी करून दाखवलं होतं 3 धावा. हो प्लेइंग अँड मिस, पहिला चेंडू बीट झालेत. स्ट्राईक या ठिकाणी रवींद्रला येणं गरजेचं आहे. 5 चेंडू 4 धाव्यांची गरज. 1-2 जरी केला तरी देखील मॅच जिंकू शकेल परंतु मानसिकता गोलंदाजाची आणि टेल एंडर्स जे स्पेशली टेल एंडर्स असतात फलंदाजाकडे येतात ते बॅट घुमवत असतात. फुल टच चेंडू फ्लिक केलाय, टायमिंग मे मिसाल पुढे आले, जेल सुटलाय, मॅच देखील सुटली. ओ माय गुडनेस, हा कॅच नव्हे तर मॅच सोडली आणि चरीवकर या मॅच मध्ये जिंकलेले आहेत. खतरनाक मॅच झाली, खतरनाक मॅच. आणि या खतरनाक मॅच मध्ये मी म्हणेल तर रवींद्र याचा चौकार आणि षटकार टर्निंग पॉइंट ठरला. अरुण पानसरे, गणेश पानसरे, राम आणि उमेश पानसरे 4ही फलंदाज आज मात्र स्वतः अभिमान करू शकत नाहीये कारण एकट्या रवींद्रमुळे ही मॅच जिंकलेत. लेजेंडरी क्रिकेटर रवींद्र आज मात्र या संपूर्ण सायसर अल्याने बी संघावर भारी ठरलाय. मोमेंटम दिलं गेलं, जितूचे 2 झेल सुटले गेले, मोमेंटम दिलं, हँडशेक करून घ्यायचंय. पण काय मॅच झाली, खतरनाक मॅच. याला म्हणतात कमी धावेंमध्ये फुल टू सुपर हिट